जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत सिंधुळा किल्ल्यावर। सिंधुळा किल्ला हा जुन्नर तालुक्यामध्ये माळशेज घाट आणि जुन्नर यांच्यामध्ये असलेल्या डोंगर रांगेवर आहे। पिंपळगाव जोगा या धरणाच्या शेजारी, या जलाशयाच्या शेजारी समोर जो पाहत आहात तो आहे किल्ले सिंधुळा। पलीकडच्या बाजूला हडसर, चावंड, जीवधन, नाणेघाट तो भाग, आणि या बाजूला तुम्ही जर पाहाल तर समोर हरिश्चंद्रगड, तारामती शिखर, रोहिदास शिखर हा भाग। याच्यामध्ये हा किल्ला असल्यामुळे वॉच टॉवर म्हणून याचा वापर केला जात असावा असं इतिहासामध्ये नमूद आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात माळशेज घाट परिसरामध्ये सिंधुळा किल्ला स्थित आहे। समुद्रसपाटीपासून 3680 फूट उंचीवर असलेला हा एक कमी प्रसिद्ध व दुर्गम गिरिदुर्ग आहे। प्राचीन व्यापारी मार्गांवर आणि माळशेज घाटावर टेहळणी करण्यासाठी केला जात असे। मंडळी, या बाजूने वरती आल्यावर पाठारावर एक गाडी वाट लागते आणि गाडी वाटेच्या इथे ही जी खिंड दिसते, या खिंडीच्या मध्ये आपल्याला जाऊन मग आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे। परंतु ती खिंड त्या खिंडीकडे जाण्यासाठी या इथून थोडीशी वाट लगेच लक्षात येत नाही, इथून आपल्याला आतमध्ये जायला वाट आहे। किल्ल्यावर जात असताना उजव्या बाजूला पिंपळगाव जोगा धरणाचं विहंगम दृश्य आपल्याला दिसतं। हा किल्ला हडसर आणि निमगिरी या किल्ल्यांच्या समकालीन आहे। इतिहासामध्ये सन 1672-73च्या सुमारास स्वराज्यातील शिलेदार नावजी बलकवडे यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला होता। किल्ल्याचा मधला पठाराचा टप्पा चढून आल्यानंतर किल्ल्याचा सुळका आपल्याला समोर दिसतो, परंतु इथून चढण्यास मार्ग नाही। आपल्याला किल्ल्याच्या डाव्या बाजूने वळसा घालून मग किल्ल्यावर चढावे लागते। इथे थोडे पुढे आल्यानंतर या खालच्या बाजूने आपल्याला किल्ल्यावर जायचे आहे, परंतु मध्येच गुहेसदृश्य काहीतरी वास्तू या ठिकाणी दिसत आहे, तिकडे जाऊन पाहूयात। इथे आल्यावर लक्षात आलं ही गुहा नसून एक टाके खोदण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे, परंतु ते अर्धवट सोडून देण्यात आलेले आहे। पुणे ते जुन्नर आणि तिथून पुढे माळशेज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याने करंजाळे गाव गाठता येते। मुंबई ठाण्याकडून येताना माळशेज घाट उतरून खुबी फाट्यापासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर करंजाळे गाव आहे। या दोन्ही मार्गाने आपण या किल्ल्यावर येऊ शकतो। आता आपण पोहोचलो आहोत ते किल्ल्याच्या प्रवेश दरवाजाजवळ। या महाद्वाराच्या समोरच चतुर्भुज असणारी गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते। या मूर्तीच्या शेजारीच भग्न अवस्थेत असलेली हनुमानाची ही मूर्ती आपल्याला दिसते। इथे गोमुखी आकारामध्ये बांधण्यात आलेले महाद्वार आहे, त्याची पडझड झालेली आहे। बुरुजही पडक्या स्थितीमध्ये आहे। याला वळसा घालून आपण पुढच्या टोकाकडे येतो। इथे मात्र खूप सुंदर दृश्य पाहायला मिळालं। इथून एक छोटेसे टेकूड चढून गेल्यानंतर आपण भगव्या ध्वजापाशी येऊन पोहोचतो। या ध्वजस्तंभापासून थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला साखळी टाके दिसतात। इथे अनेक टाक्यांची एक मालिकाच आहे आणि विशेष म्हणजे या टाक्यांमध्ये 12माही पाणी असते, परंतु इथे उपसा नसल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य मात्र नाही।
या साखळी टाक्यांच्या पुढे आणखी 1-2 पाण्याची टाकी आहे आणि या ठिकाणी आपली गडाची प्रदक्षिणा पूर्ण होते. दुर्गम आणि दुर्लक्षित असला तरीही सिंधुळा किल्ला एकदा तरी पाहायला हवाच.